चला विनंती असेल सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवा। चिल्ले संघ ट्रॉम्बे कोलीवाडा संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला। 3 षटकांची लढत मैदानामध्ये पाहायला मिळेल। गोलंदाजी मार्गवरती सूरज, सलामीचा फलंदाज निर्दोषाने समाधान। पहिला चेंडू सुरेख फटका, काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये चेंडू अडवला जाईल। 1 धाव त्या ठिकाणी कंप्लीट होईल। पूर्ण 1 धाव मिळेल पहिल्या चेंडूवरती। सुंदर सुरुवात राहिली। 3 षटकांची लढत मैदानामध्ये पाहायला मिळते। पाबर प्लेचं पहिले षटक फेकत असताना गोलंदाज सूरज। स्लोवर चेंडू, सुंदर फटका, शॉट एक्स्ट्रा कव्हरला सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं। डीप लॉंग ऑफचं क्षेत्र वेगाने चेंडूवरती येईल, म्हणजे चेंडू थांबणार नाही। चेंडू सीमा पार चौकार। या 4 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 5 या आकड्यावरती। एक क्लासिकल ड्राईव्ह या ठिकाणी पाहायला मिळाला फलंदाज बॅट मधून, आणि धावसंख्या जर आपण पाहिली 4 ने पुढे सरसावेल 5 या आकड्यावरती। एक चांगली कामगिरी आपण पाहिली, आणि एकंदरीत जर आपण पाहिलं हे षटक फेकत असताना पहिल्या चेंडूमध्ये सिंगल, त्यानंतर चौकार। स्लोवर चेंडू फेकला गेल्यास देखना फटका। क्रिकेटचा क्लास, जसं लेदर क्रिकेटमध्ये फटके खेळले जातात ते फटके मैदानावरती पाहायला मिळाल्यात। बॅक टू बॅक 2 चौकार, 2 चौकारांशी संघ जाऊन पोहोचला 9 या आकड्यावर। रमाकांत घरत आणि निर्दोष घरत ही सलामीची जोडी मैदानामध्ये, आणि रमाकांत घरत त्यांच्या बॅट मधून 2 चेंडूमध्ये 2 चौकार आपण पाहिल्यात। एक चांगली सुरुवात पाहायला मिळाली। पहिल्या षटकामध्ये दमदार कामगिरी करीत असताना ही सलामीवीर जोडी मैदानामध्ये, आणि एकंदरीत जर आपण पाहिले षटक फेकत असताना सुंदर कामगिरी राहिली। आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तरी षटक फेकत असताना पुन्हा एकदा तोच प्रयत्न, सुंदर फेकी आपण पाहिलं। नॉन स्ट्राईक एंडवरती चेंडू फेकण्याची गरज होती एकंदरीत जर पाहिलं, पण स्ट्राईक मध्ये चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला। एक सिक्की सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट झाली, आणि एका धावेने संघ जाऊन पोहोचला 10 या आकड्यावरती। 10 धावा धावफलकामध्ये पाहायला मिळाल्यात। पहिलं षटक मार्गस्थ असताना P1च्या षटकामध्ये दमदार सुरुवात राहिली, आणि एकंदरीत जर आपण पाहिले या षटकातील चेंडू फेकले गेले 4, 2 चौकार, 2 सिंगल ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहत आहे। एक अतिशय देखणी स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे, आणि त्यानंतर जर आपण पाहिलं मैदान देखील तेवढं सुंदर, आणि फटका जर पाहिला मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडूला फेकून दिलाय सीमा पार। दमदार हिट षटकाराने संघ जाऊन पोहोचलाय 16 या आकड्यावरती। निर्दोष घरच्या बॅट मधून षटकार आपण पाहिला। अगदी एखाद्या युवकाला लाजवेल अशी फलंदाजी आपण पाहताय। अगदी चेंडूचा पाहणी केली, चेंडू अगदी पुऱ्यामध्ये टाकला, आणि त्या चेंडूला लगेच फेकून दिलंय मिड विकेटच्या सीमा पार षटकार। धावसंख्या एकंदरीत पाहिली 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचले पहिले षटक मार्गस्थ असताना, आणि षटक कशा प्रकारे फेकलं जातंय एक चांगलं कमबॅक या ठिकाणी पाहतोय करावं लागेल गोलंदाजाला। परंतु हे सूरजसाठी पुन्हा एकदा स्लोवर चेंडू, इनसाइड आउटचा फटका,
कव्हर आणि पॉइंट मधून चेंडू जातो वेगानं, क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठी येतील. एक धाव पूर्ण, दुसऱ्या प्रयत्न, तिसरीचा प्रयत्न देखील पाहायला मिळतोय. डायरेक्ट हिट होईल का आणि वार या ठिकाणी वाचतोय जीवनदान मिळेल फलंदाजाला आणि या चेंडूवरती धावा मिळाल्या. 3 धावेने संघ जाऊन पोहोचलाय. 19 धावा दाखल कव्हर. पहिल्या षटकामध्ये 19 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. एक चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. वैभव एकंदरीत खेळपट्टी पाहिली. काल देखील 8 संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. काल मात्र कोणतंही खंडन झालं नव्हतं. प्रत्येक संघ अगदी वेळेवरती आला होता. आजच्या दिवसामध्ये या संघाने थोडासा विलंब केला. एक मॅच झाल्यानंतर प्रत्येक मॅच मध्ये आपण जर पाहिलं की अर्धा ते पाऊण तास हा वेळ वाया गेला, खर्चिक झाला आणि तिथून मात्र थोडासा टाइम आपल्याला स्पीडअप करायला लागेल या स्पर्धेमध्ये. गोलंदाज आवी पहिल्या षटकामध्ये 19 धावा खर्च केल्यानंतर दुसरं षटक फेकण्यासाठी सज्ज असेल. 3 षटकांची लढत मैदानामध्ये पाहायला मिळाली. सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहताय. सुंदर कामगिरी राहिली. निर्दोष घरत त्यांना समाधान घरत ही जोडी मैदानामध्ये दोन्ही फलंदाजांनी योगदान जर पाहिलं. रमाकांत स्ट्राईक वरती उंचावर मारण्याचा प्रयत्न, फाईन क्षेत्रामध्ये चेंडू वेगाने आलाय. एका टप्प्याने चेंडू सीमा पार, चौकाराने संघ जाऊन पोहोचलाय 23 या आकड्यावर. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. हे षटक फेकत असताना अप्रतिम फटका, बैठी फटका पाहायला मिळाला. लॉंग वे, चेंडू सीमा पार, षटकाराने संघ जाऊन पोहोचलाय. धावफलकाचा एकंदरीत विचार केला तर 30 या आकड्यावरती. 29 धावा धावफलकावरती. निर्दोष घरची बॅटरी जर आपण पाहिली तर अतिशय वेगाने बॅट फिरवणे ही ज्याची ओळख राहिली आणि मैदानावरती चारही बाजूने धावसंख्या ज्या खेळाडू बनवण्यामध्ये ओळखला जातोय आणि आपल्या नावाला साजेसा खेळ मैदानामध्ये करत असताना एकंदरीत षटक जर आपण पाहिलं तर षटकामध्ये सुरुवातीपासूनच एक दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. सलामी वीराणी, खूप चांगला फटका, पॉइंटच्या दिशेने चेंडू जाईल. एका टप्प्यानं सीमा पार, चौकारानं संघ जाऊन पोहोचलाय. 33 धावा धावफलकावरती. नाणेफेक जिंकली, त्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला ट्रॉम्बेक कोलिवाडा संघानं. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च जर आपण पाहिला एकंदरीत 19 धावा पाहिल्या आणि या षटकातील 4 चेंडू 3 चेंडूची फेकी पाहिली ज्यामध्ये 14 धावा खर्च केल्या गेल्या गोलंदाजानं. 33 धावा धावफलकावरती अप्रतिम कामगिरी राहिली आणि एकंदरीत जर आपण पाहिलं अशा सरासरी जर धावसंख्या जमा केली चिरले संघानं तर एक नक्कीच 3 षटकांमध्ये 50 पर्यंत हा संघ सहज मजल मारेल. तो काय दमदार सुरुवात राहिली. हे षटक फेकत असताना एकंदरीत जर आपण पाहिलं एक चांगली लढत मैदानामध्ये पाहायला मिळते आणि सामना खेळत असताना मैदानामध्ये जर आपण एकंदरीत पाहिलं पारगाव संघ या स्पर्धेमध्ये पुढील लढत पाहायला मिळेल. बेलवली आणि पारगाव या 2 संघामध्ये दुसऱ्या फेरीमधील लढत असेल आणि एकंदरीत जर पाहिलं 33 धावसंख्येमध्ये मजल मारून पडले पोहोचतोय संघ. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवरती. हा चेंडू कार्पेटच्या सहाय्याने खेळला जातोय. काऊ कॉर्नर आणि डीप लॉंगाच्या मध्ये वेगाने क्षेत्ररक्षकाला चेंडूवरती फेकी देखील अचूक पाहायला मिळाली. रनिंग बिटवीन द विकेट सुरेख मैदानामध्ये आणि 2 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 35 या आकड्यावरती. 35 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. एक सुंदर फलंदाजी आपण पाहताय. बॅटचा स्विंग जर आपण पाहिला अतिशय वेगाने फलंदाजी करण्यासाठी ही 2 फलंदाज ओळखले जातात. पुढील चेंडू खेळण्यासाठी सज्ज असेल. चांगली फलंदाजी चिरले टीमची. ऑफस्टिकच्या बाहेर वळतोय चेंडू. पंच आमच्याकडे वळत असताना अवांतरचा इशारा केलाय. दोरकांना चोर गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. स्लोवर चेंडू पद्धतीचा चेंडू फेकला गेलाय. सॉफ्ट हँडेड चेंडू खेळलाय. डीप पॉइंटचा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येईल. तत्पूर्वी संधी होती 2 धावा घेण्याची. 2 धावेने संघ जाऊन पोहोचला 37 या आकड्यावर. अडतीस धावा धावफलकावरती. एक अवांतर चेंडू देखील पाहिलात आणि एकंदरीत जर आपण पाहिला ज्या 2 पहिल्या ओव्हरमध्ये 19 आल्या या षटकामध्ये देखील अद्याप 19 धावा खर्च केल्या गेल्या गोलंदाजानं आणि हे षटक फेकत असताना आपण पाहिलं तर एक महागडी गोलंदाजी राहिली ट्रॉम्बे कोलिवाडा टीमची. 40+ मास्टर संघामध्ये हे संघ नेहमीच अग्रगण्य
गणले जातात. चांगला खेळाडूंचा राहिलाय. बेटी शॉट मारण्याचा प्रयत्न, वेगाने एक चोटी धाव घेतली जाते. डायरेक्ट हिटचा प्रयत्नाला यश आलं नाही. फिल्डिंग खराब त्या ठिकाणी. एकीला दुसरीमध्ये कन्वर्ट करण्यात आलं आणि 2 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 40 या आकड्यावरती. 2 षटकामध्ये 40 धावा धावफलकावरती. मैदानामध्ये पाण्याची मागणी केली जाते. तर विनंती असेल पारगाव संघाचा संघनायक आणि बेलवली संघाचा संघनायक टॉस साठी आपण संपर्क साधा. जर आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी आलात नाही तर तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. दोन्ही संघ एकमेकाच्या विरोधामध्ये सलग 3 वेळा येत आहेत. तर एकंदरीत आपण पाहिला बेलवली संघाने आज पहिला सामना खेळण्यासाठी देखील उशिराने उपस्थित दाखवली. त्यानंतर दुसऱ्या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी गेला. पारगाव संघ देखील आज उशिराने आला. परंतु आज एकंदरीत आपण विचार कौतुक करावं लागेल ट्रॉम्बे कोलिवाडा टीमचं वैभव, त्यानंतर चिरले संघाचं, ज्या संघानं चांगली कामगिरी केली आणि एकंदरीत जर आपण पाहिलं अगदी वेळेवरती राहिलं आणि दुसऱ्या पिढीमधील सामना देखील पहिला खेळण्यासाठी या ठिकाणी सांगितलं की आम्ही हो सामना खेळतो आणि चांगला खेळ देखील राहिलाय. शेवटचं अंतिम षटक राजा ही गोलंदाजी मार्कवरती. सलामीची जोडी मैदानामध्ये. 2 षटकामध्ये 20च्या सरासरी धावा जमवल्या गेल्या 40. अंतिमचं षटक धावफलकावरती. एक वीक फाईट बॅटल मैदानामध्ये पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षण करणारा संघ ट्रॉम्बे कोलिवाडा मैदानामध्ये खेळतोय. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, अगदी यष्टींना लागून उभं राहणारे यष्टी रक्षण आपण पाहतोय. चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला, चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर वळतोय आणि ती कोणत्याही प्रकारची धाव मिळणार नाही या चेंडूवरती. एक अप्रतिम दर्जाची क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. तेवढी चांगली गोलंदाजी आपण देखील पाहतोय राजा यांची. हा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. 1 धाव कंप्लीट. एका धावेने संघ जाऊन पोहोचतोय 41 या आकड्यावरती. नक्कीच PPL ची स्पर्धा पाहिली तर तो सर्व मुनाफा शालेय जीवनासाठी आणि सामाजिक कार्यासाठी वापरला जातोय. तो कोणाच्याही खिशामध्ये जात नाही. ही एकमेव स्पर्धा असेल. सुंदर फटका फाईन लेग क्षेत्रामध्ये. चेंडू जाईल सीमा पार. चौकाराने संघ जाऊन पोहोचलाय 45 या आकड्यावरती. 45 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 40+ मास्टर मोह संघ यांच्या वतीने आयोजित ही स्पर्धा पाहतोय. 40+ धमाका आणि दुसऱ्या दिवसाचा हा खेळ मैदानामध्ये पाहायला मिळेल. राजा यांचा हा चेंडू सुरेख फटका बैठी डीप स्क्वेअर लेग मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू येतो वेगाने. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न नसताना फेकी देखील अचूक पाहायला मिळाली आणि यष्टी रक्षण खराब. चेंडू गॅदर करता आला नाही आणि परिणाम पाहतो या चेंडूवरती मिळाल्या 2 धावा. 2 धाव्याने संघ जाऊन पोहोचलाय 47 या आकड्यावरती. 7 धावा या षटकामध्ये आपण पाहिलं. 4 चेंडूंची फेकी तुम्ही पाहिली आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर हे षटक फेकत असताना राजा यांचं कौतुक करावं लागेल. ज्या 2 फलंदाजांना आपण पाहिलं रमाकांत खरत आणि निर्दोष खरत यानं तब्बल 2 षटकामध्ये 40 धावा जमवल्या होत्या. पण स्लॉगवरच्या अंतिम षटकामध्ये काय गोलंदाजी राहिली राजा यांची. फक्त धावा खर्च केलेला 7. एक चांगली कामगिरी राहिली. बेलवली संघाचे संघनायक उपस्थित झालेत. पारगाव संघाच्या संघनायकाला विनंती असेल टॉससाठी संपर्क साधा. सुरेख फटका उंचावर मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. फलंदाज होईल बाद. सुंदर गोलंदाजी. फलंदाज बाद झाले. वैयक्तिक धावसंख्या जर आपण पाहिली 36 धावसंख्येचं योगदान दिलंय. झेलबाद देऊन
माघारी परतला, ज्यामध्ये 3 चौकार 2 षटकार. फलंदाज निर्दोष घरच. अप्रतिम फलंदाजी राहिली. राकेश पाटील नौका खेळाडू मैदानामध्ये. अप्रतिम खेळ राहिला गेला. आणि एकंदरीत जर आपण पाहिलं या सामन्यामध्ये आपण पाहिलं सुरुवातीला 2 ओव्हरमध्ये 40 आल्या, त्यानंतर फक्त या षटकामध्ये धाबा खर्च केलेला 7, 33 धाबा 36 धाबा खेळल्यात. 2 षटकार ज्यामध्ये आणि 3 चौकार आपल्याला पाहायला मिळालेत. सुरेख फटका उंचवरून मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचू शकणार नाही. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण केल्या. तिसरीसाठी येतील. तिसरी धाव कंप्लीट होईल का? आणि 3 धावा घेत असताना फलंदाज या ठिकाणी होईल धावचित आणि 2 धावेने संघ जाऊन पोहोचला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 49 धावा. 50 धावांचं लक्ष असणारे 18 चेंडूमध्ये. तर चला विनंती असेल पारगाव संघ, बेलवली संघाचा संघनायक उपस्थित झालाय. पारगाव संघाचा संघनायक आपण टॉस साठी या. नक्कीच ज्यांचं शिक्षक म्हणून मोहो गावामधील आमचे वासुदेव पाटील सर आम्हाला शालेय जीवनामध्ये शैक्षणिक धडे ज्यांनी दिले आणि क्रिकेट देखील सरांनी आम्हाला नेहमीच शिकवला, असे सर देखील व्यासपीठावरती आपण पाहतोय. 3 षटकामध्ये 50 धावा जमवायच्यात. आता व्यक्तिमत्व राम म्हात्रे साहेब मोहो आणि महेंद्र पाटील साहेब मोहो यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हावं. चला दोन्ही संघनायक टॉस साठी या. पारगाव संघ 3 षटकांची लढत असेल. आज खूप उशीर केला पारगाव संघानं. दुसऱ्या मॅचला खूप उशीर झाला. पहिली मॅच झाल्यानंतर जवळजवळ 1 ते 1.5 तास थांबला होता. पारगाव आणि बेलवली या संघामध्ये टॉस केला जातोय. आमचे गुरुवर्य वासुदेव सरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस करण्यात येतोय. 18 चेंडू 50 धावसंख्येची गरज. बेलवली संघाने नाणेफेक जिंकले. 3 ओव्हरची मॅच असेल. मागच्या सामन्यामध्ये आपण जर पाहिली अप्रतिम फलंदाजी केली होती बेलवली संघानं. सुरेशची तुफानी फलंदाजी आपण पाहिली आणि या सामन्यामध्ये कशा प्रकारे रणनीती असेल याकडे मात्र सर्वांच्या नजरा असतील. बेलवली संघ टॉस जिंकलाय. जो काही तुमचा निर्णय असेल त्याची अंमलबजावणी आपण त्वरित मैदानामध्ये करा हा सामना झाल्यानंतर. कारण 50 धावांचा पल्ला गाठ्याचं वैभव किमान जर एकंदरीत जर आपण पाहिली तर मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करावा लागणार आहे. 16च्या सरासरीनं 17च्या सरासरी धावा जमाव्या लागतील तरच संघ विजयाच्या समीप जाऊन पोहोचेल. एक चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. 40+ क्रिकेट संघ या मैदानामध्ये मोहो क्रिकेट संघ म्हटला की नेहमीच सकाळी 7 वाजता वैभव या मैदानामध्ये खेळायला येत असतात आणि त्यामध्ये नामदेवदादा असतील, विनोददादा पाटे असतील आणि सर्व 40+ क्रिकेट संघातील खेळाडू असतील. अथक परिश्रम. मैदान जर पाहिला तर हा मैदान 40+च्या टीमच्या नावावरती आहे. अगदी सकाळी 7 वाजता खेळायला येतील. अनेक युवा खेळाडू देखील घडवण्याचं कार्य यांच्या माध्यमातून करण्यात येतोय. प्रत्येकाला कशा अचूक टिप्स दिल्या जातात. नामदेवदादांकडे पाहिलं जर 50+ आहेत परंतु काही गोलंदाजी आपण पाहतो त्यांची 60+ आहेत. सुंदर गोलंदाजी आम्ही पाहिली आणि 40+चे ह्या हंगामामध्ये चांगल्या लयमध्ये असणारा संघ म्हणून ज्या संघाची गणना केली जाते. 50 धावांचं लक्ष कशा प्रकारे पार केलं जाईल. गोलंदाजी मार्कमध्ये सलामीवीर जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते.
सलामीची जोडी मैदानामध्ये स्ट्राईक वरती खेळण्यासाठी सज्ज असेल अनिल, नॉन स्ट्राईक वरती निलेश आणि त्यानंतर गोलंदाजी मार्क वरती राकेश पाटील. सलामी जोडी मैदानामध्ये 40+ क्रिकेट म्हणजे एक आनंदी क्रिकेट म्हटलं जाते. प्रत्येक जण ग्रामीण टेनिस क्रिकेट गाजून 40+ मध्ये खेळण्यासाठी येत असतात आणि 40+ मध्ये लगीन तोच आपण दरारा आणि दबदबा पाहिलाय. प्रत्येक खेळाडू आपलं 100% देण्याचं योगदान प्रयत्न करतात आणि मैदानामध्ये ते आपण पाहिले देखील. कारण 3 ओव्हरमध्ये जर आपण पाहिल्या तर 49 धावा ही खूप मोठी धावसंख्या उभारली. चौकार आणि षटकारांची आतषबाजी मैदानामध्ये पाहिली आणि एकंदरीत गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आलाय तो राजेश पाटील. पहिलीच्या चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. एक चांगली लढत मैदानामध्ये हे सामने खेळवत असताना आपण जर पाहिलं पारगाव संघाला सपोर्ट करण्यासाठी सागर पाटील पारगाव हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. उत्कृष्ट मराठी समालोचक, अनेक आवाजांची नक्कल करण्याचं ज्यांची ओळख राहिली आहे. गोलंदाज राजेश पाटील पहिले चेंडू फेकेल. 50 धावसंख्येचा पल्ला गाठायचा आहे. पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, लेग बिफोरचा अपील, परंतु या ठिकाणी पाहिलं पंचांचा इशारा लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव. एका धावेने संघ जाऊन पोहोचला 1 या आकड्यावरती. अगदी चेंडू खोलवर टप्प्याचा फेकण्याचा प्रयत्न राहिला राजेश पाटीलचा आणि पहिला चेंडू फेस राकेश पाटीलचा आणि एकंदरीत जर आपण पाहिला तर हा चेंडू अतिशय सुंदर फेकला होता. स्ट्राईक वरती खेळण्यासाठी सज्ज असेल निलेश. पहिल्या चेंडू जर आपण पाहिले लेग बायच्या स्वरूपामध्ये धाव मिळाली आणि एकंदरीत जर आपण पाहिलं हे षटक फेकत असताना कशा प्रकारे कामगिरी असेल. कारण या मैदान म्हटलं की मैदानावरती धावा होताना वैभव आपण पाहिल्यात आणि या मैदानावरती गोलंदाजी खेळपट्टी जर पाहिली तर स्वतः आपले आयोजक 40+ मास्टर आहेत त्यांनी घेतलेली मेहनत आहे आणि त्या मेहनतीचं फळ जर आपण पाहिलं ती खेळपट्टी अतिशय टणक आहे. बॅटची कडा थर्डमॅनला चेंडू अडवला जातोय. सुंदर क्षेत्ररक्षण, 1 धाव. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 2 या आकड्यावरती. एकेरी दुहेरीने धावानं काही फरक पडणार नाही. यावेळेस आपण जर पाहिलं चिरले टीमला, कारण ट्रॉम्बे कोलीवाडा संघ जर पाहिला मोठ्या संख्येच्या दिशेने वाटचाल करत असताना 48 धावसंख्येची गरज आहे. 16 चेंडू 48चं समीकरण आहे. चौकार आणि षटकारांची बरसात मैदानामध्ये करावी लागेल. स्लोवर चेंडू फेकला, सुंदर फटका, गुडघा टेकून अगदी डीप स्क्वेअर लेगच्या वरून चेंडू जाईल सीमा पार. षटकाराने संघ जाऊन पोहोचलाय 8 या आकड्यावरती. ह्याच मोठ्या फटक्यांची गरज आहे ट्रॉम्बे कोलीवाडा टीमला आणि काय सुंदर बैठी फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. फलंदाज स्ट्राईक वरती खेळत होता अनिलच्या बॅटमधून हा षटकार. पहिल्या चेंडूवरती लेग बाईज आणि त्यानंतर हा षटकार तुम्ही पाहताय. सुंदर गोलंदाजी, खोलवर टप्प्याचा चेंडू फेकला गेला. 1 धाव कंप्लीट. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 9 या आकड्यावरती. अद्याप 41 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळेल. एक चांगली गोलंदाजी राहिली. हे षटक खेळत असताना अप्रतिम फटका डीप लॉंगॉनला क्लिअर करेल. चेंडू सीमा पार. चौकाराने संघ जाऊन पोहोचलाय 13 या धावफलकावरती. पहिलं षटक मार्गस्थ असताना 13 धावा धावफलक आपण पाहिल्यात. अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल ज्या दिशेने वाटचालकाच्या अद्याप 37 धावसंख्येची वैभव गरज असणार आहे. या चेंडूवरती चौकार आला, षटकार आला तर धावांचं अंतर कमी होईल. कारण येणाऱ्या 2 षटकामध्ये आपण पाहिलं तर शेवटच्या षटकामध्ये जो कमबॅक केला होता गोलंदाजानं, तशा प्रकारे राजानं आणि तशा प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी जर आपण पाहिली एक चांगल्या प्रकारची होताना. अंतिम चेंडू फेकणारी सज्ज असेल. गोलंदाजी मार्कवरती हे षटक फेकत असताना सुंदर कामगिरी आपण पाहिली. धावसंख्या आहे ती 9. 13 धावा धावफलकामध्ये लागल्या गेल्यात. स्लोवर चेंडू, सुंदर फटका, मिड विकेटला क्षेत्र तैनात आहे. मिसफील्ड आणि चेंडू जाईल सीमा पार. 4 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 17 या आकड्यावरती. येणारे चेंडू असतील 12 आणि 33 धावसंख्येची गरज.
आदरणीय व्यक्तिमत्व महेंद्रजी पाटील साहेब मोहो यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येते. प्लंबिंग वर्क म्हणून त्यांची प्रसिद्धी संपूर्ण या विभागामध्ये नामदेवदादा पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी स्वागत करण्यात येतोय. नक्कीच फिरकी गोलंदाजी कशी करावी याचे उत्तम धरे जे आम्हाला देत असतात नेहमी. नामदेवदादा पाटील असतील, विनोददादा पाठे असतील, चांगले योगदान नेहमीच राहिले. 40+ मोह संघ आणि त्या संघाचा खेळ पाहूनच साई स्टार क्रिकेट संघातील अनेक खेळाडूंना खेळण्याची स्वप्न साकार झाली. तर चला टाइम अलर्ट असणार आहे. 12 चेंडू 33 समीकरण, 16.50 सरासरी धावा जमाव्या लागतील. ट्रॉम्बे कोलीवाडा टीमला 33 धावा जमवायच्यात. गोलंदाजी मार्गवरती संतोष मडवी. आदरणीय व्यक्तिमत्व राम म्हात्रे साहेब मोहो यांचं देखील या ठिकाणी स्वागत करण्यात येतोय. गरम मसाल्याचे उद्योजक, कारण असं म्हटलं तर वैभव मराठी माणसानं व्यवसायामध्ये येणं गरजेचं आहे. आज जहा ना पोचे बैलगाडी वहा पोचे मालवाडी, बाहेरून येऊन आपल्याकडे धंदा करतात, परंतु आपला समाजाने धंदा करणं गरजेचं आहे. व्यवसायामध्ये कोणत्याही प्रकारची लाज तमा बागू नये, कारण जेणेकरून प्रत्येक व्यवसायामध्ये मराठी माणूस दिसला पाहिजे. आणि आपण कोणतीही वस्तू खरेदी करत असताना आपल्या मराठी माणसाकडून, आपल्या गाववाल्याकडून जर ती वस्तू खरेदी केली तर नक्की त्याला व्यवसायामध्ये एक प्रेरणा मिळेल आणि तो व्यवसायामध्ये पुढे जाईल. परंतु आपल्या समाजाचं झालंय काय वैभव, एकंदरीत जर पाहिलं, उदारीला गाववाल्याकडे आणि रोकीला बाहेरच्याकडे, हेच चित्र आहे. परंतु आपला आगरी समाज, कोली समाज एवढा मोठा आहे की मनाने ठरवलं ना तर आपल्या मराठी माणसाला पुढे घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज संतोष मडवी. स्लोवर चेंडू फेकला गेला, बॅटवरती चेंडू आला नाही. एक रिस्की धाव घेण्याचा प्रयत्न आणि यामध्ये रेस लागली. तिसऱ्या पंचांकडे निर्णय येईल. धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद आहे की नाही हे पाहिलं जाईल. माऊली प्रसाद लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. ऑन स्क्रीन वरती पाहिलं जाईल आमचे नामदेवदादा पाटील. गोलंदाज सुंदर प्रयत्न राहिलाय. रनिंग बिटवीन द विकेट, कॉलिंग थोडीशी चुकीची झाली आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तिसऱ्या पंचाचा निर्णय देखील तुमच्या समोर थोड्याच वेळात येईल. फलंदाज बाद, धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होईल. एक चांगली स्पर्धा आपण पाहिली, अति घाई संकटात नेईल. कॉलिंग चुकीची झाली. पहिल्या चेंडूवरती निलेश आउट झाला. हे बरोबर ना रे, हो निलेश आउट झाला ना. निलेश आउट झाला. सूरज गेला. सूरज नौका खेळाडू मैदानामध्ये. पहिल्या चेंडूवरती जर आपण एकंदरीत जर पाहिलं, डॉट चेंडू खेळण्यात आला. 11 चेंडू 33 समीकरण मैदानामध्ये. पहिल्या चेंडूवरती संतोष मडवी यांची सुंदर गोलंदाजी राहिली. चौकार आणि षटकारांच्या 16च्या सरासरी धावा जमवायच्यात. यावेळेस उंचावर मारण्याचा प्रयत्न, सेफ लँडिंग. चेंडू जाईल एका टप्प्याने सीमा पार. चौकाराने संघ जाऊन पोहोचलाय. 21 धावा धावफलकावर. 21 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. अद्याप 29 धावसंख्येची गरज आहे. येणारे चेंडू 10 आणि 29 धावसंख्येची गरज. ज्या फटक्यांची गरज होती ट्रॉम्बे कोलीवाडा टीमला, त्याच दिशेने वाटचाल करताना दिसतोय. आणि हे मैदानामध्ये धावा होताना आपण पाहिल्यात. स्लोवर चेंडू बॅटच्या रडार मध्ये आलाय. लॉंगॉनच्या डोक्यावरून चेंडूला फेकून दिलाय. दमदार हिट षटकाराने संघ जाऊन पोहोचलाय. धावफलकावरती धावा लागतील 27 धावा धावफलकावर.
अद्याप 23 धावसंख्येची गरज आहे. पहिला चेंडू निर्धाव फेकला, त्यानंतर आला चौकार, त्यानंतर आला हा उत्तुंग षटकार. येणारा चेंडू 9-23 समीकरण मैदानामध्ये. विनोद दादा पाटे बायकर मॅन नेरे नाईट स्पर्धेमध्ये टू व्हीलर बाईक ज्या खेळाडूला मिळाली. आणि त्यानंतर आपण पाहिले सूर्या मस्कर याने देखील विनोद दादा पाठे यांना बाईक सुपूर्द केली. कारण अनेक वर्ष मोह गावासाठी आणि मोहच्या नावासाठी क्रिकेट अगदी जवळून खेळलेत. अथक परिश्रम आपण या खेळाडूचे पाहिलेत. गोलंदाजी मार्कवरती संतोष एक महागडी गोलंदाजी करीत असताना मैदानामध्ये हा चेंडू खोलवर टप्प्याचा सुंदर फटका. डिप्लॉंगाचा क्षेत्ररक्षक एक धाव कंप्लीट. दुसरीसाठी प्रयत्न आणि फेकी जर आपण पाहिली नकार दिला नॉन स्ट्राईक इनच्या फलंदाजानं. एका धावेने संघ जाऊन पोहोचतोय 28 या आकड्यावरती. येणारे चेंडू असतील 8 आणि 22 ची गरज. 8-22 समीकरण मैदानामध्ये. नौका खेळाडू मैदानामध्ये आपण जर पाहिला सूरज स्वतःवरती कॉन्फिडन्स दाखवलाय. स्ट्राईक वरती खेळतोय. चौकार किंवा षटकाराची अपेक्षा असेल आपल्या टीमसाठी, परंतु गोलंदाजीमध्ये कमबॅक करावं लागेल. जे 49 धावा जमवल्या होत्या पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करता चिरले टीमनं, त्या धावा वाचवण्यासाठी तुम्हाला निर्धाव चेंडू फेकावा लागतील. एखाद्या फलंदाजाला बाद करावा लागेल. जर ट्रॉम्बे कोडीवाला टीमला हा सामना जिंकायचा असेल तर चौकार किंवा षटकार मारावा लागेल. 8-22 समीकरण मैदानामध्ये. स्लोवर चेंडू सुरेख फटका. चेंडू जाईल सीमा पार. षटकारानं संघ जाऊन पोहोचलाय. धावफलकावरती धावा लागतील 34 धावा धावफलकावर. स्लोवर चेंडूची फेकी आपण पाहिली आणि अगदी जी उंची तशीच बॉडी लँग्वेज जर आपण पाहिली आणि शॉर्ट अँड पुल केला फटक्याला, चेंडू सीमा पार गेलाय. सुंदर फलंदाजी राहिली. समीकरण जर आपण पाहिलं या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. एक चांगली फलंदाजी तुम्ही पाहता. 34 धावा लागल्या. उंचावर मारण्याचा प्रयत्न असे प्लांटिंग पाहायला मिळते. एकदा पूर्ण दुसऱ्यासाठी प्रयत्न केला जातो. रनिंग बिटवीन विकेट थोडीशी कमकुवत पाहायला मिळाली आणि 2 धावे दुसरी धाव पूर्ण तिसरीसाठी येतील का, परंतु नकार दिला. 3 धावा देखील होऊ शकल्या असत्या. धावू की नको धावू असं झालं आणि या 2 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 36 या आकड्यावर. येणारे चेंडू असेल 6 आणि 14 धाव्यांची गरज. पाणी घेऊन जा मैदानामध्ये. सहा चेंडू 14 ची गरज. सामना होता कुठे, सामना आला कुठे. पहिल्या सत्रामध्ये 2 षटकामध्ये 40 धावा जमवलेल्या चिरल्या टीमनं आणि यावेळेस गरज असणारे येणारे 6 चेंडू 14चं समीकरण. 7-14चं समीकरण मैदानामध्ये. सहा चेंडू 14ची गरज. पहिला चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न. 1 धाव कंप्लीट.
एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 37-37 या आकड्यावरती. येणारे चेंडू असतील 5-13चं समीकरण मैदानामध्ये. हा चेंडू सुरेख होता पण तो बॅट वरती प्रॉपर आला नाही आणि एकंदरीत जर आपण पाहिलं या चेंडूवरती सिंगल मिळाली. येणारे चेंडू असतील 5 आणि 13 धावसंख्येची गरज. 5-13चं समीकरण मैदानामध्ये. सामना कोण जिंकेल पुढील लढत देखील तुमच्या समोर येईल. हा चेंडू खोदून काढला, सुंदर फटका कार्पेटच्या सहाय्याने चेंडूचा डीप लॉंग ऑफला. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न नकार दिलाय. डायरेक्ट हिट या ठिकाणी पाहायला मिळाला आणि दुसरी धाव देखील बहाल होईल. हे 2 धावेने संघ जाऊन पोहोचतोय 39 या आकड्यावरती. येणारे चेंडू असतील 4 आणि 11 धावसंख्येची गरज. एक रोमहर्षक सामना मैदानामध्ये पाहायला मिळतोय. 4 चेंडू 11चं समीकरण. डॉट चेंडू फेकावा लागेल चिरले टीमच्या गोलंदाजाला. येणाऱ्या चेंडूवरती आक्रमण करावं लागेल ट्रॉम्बे कोलिवाडा टीमच्या फलंदाजाला, कारण एकच फलंदाज बाद झालाय. हे देखील तेवढंच महत्वपूर्ण असणार आहे. सुंदर गोलंदाजी करावी लागेल मुकेश हे गोलंदाजाला, कारण एकंदरीत जर आपण पाहिला हा सामना जिंकण्यासाठी आणि तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी या धावा वाचवाव्या लागतील. परंतु सुंदर फलंदाजी राहिली आहे. सलामीला गेलेला फलंदाज आपण पाहिला निलेश बाद झाला, त्यानंतर अनिल आणि सूरज ह्या फलंदाजाचं कौतुक करावं लागेल. सुंदर गोलंदाजी, क्रिकेटचा ब्रह्मास्त्र या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि या चेंडूवरती धाव नसणार आहे. एकाच वेळी तुम्हाला दोन्ही एंड सोडावे लागतील. येणारे चेंडू असतील 3 आणि 11 धावसंख्येची गरज. 3-11चं समीकरण मैदानामध्ये. गोलंदाजी मार्कवरती सुंदर गोलंदाजी आपण पाहताय मुकेश हा गोलंदाज आणि एकंदरीत जर पाहिलं हा चेंडू निर्णायक होता या सामन्याचा वैभव. 3-11चं समीकरण आहे. 2 मोठे फटके खेळावे लागतील. येणाऱ्या चेंडूवरती धावा किती येतील याकडे मात्र सर्वांच्या नजरा. गोलंदाजी मार्कवरती. हा चेंडू फेकला गेला, सुंदर फटका. गॅपमध्ये चेंडू होतो मिड विकेटला. एकच धाव कंप्लीट. येणारे 2 चेंडू 10ची गरज. 2-10चं समीकरण मैदानामध्ये. चौकार षटकारा मारावा लागेल तरच सामन्यावर जिंकेल ट्रॉम्बे कोलिवाडा संघ. असं वाटलं होतं की पहिल्या चेंडूवरती आली सिंगल, त्यानंतर 14 धावसंख्येची गरज होती. असं वाटलं होतं की सामना एकतर्फी झुकवेल, पण सुंदर गोलंदाजी केली. जो तिसरा चेंडू फेकला निर्णायक, तो चेंडू खूप महत्वपूर्ण होता. 2 चेंडू 10 धावसंख्येची गरज आहे. 2-10चं समीकरण मैदानामध्ये. हा चेंडू खोलवर टप्प्याचा फेकला गेला आहे. गॅपमध्ये चेंडू होतो क्षेत्र तैनात. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय आणि दुसरी धाव देखील पूर्ण होईल. ओव्हर थ्रोच्या धावा आल्या, एखादा आव्हान फेकला तर मॅच बनू शकते, पण या ठिकाणी एकंदरीत जर आपण पाहिलं या ठिकाणी तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि तिसरी धाव घेण्याचा फलंदाज होईल बाद. 1 चेंडू 8 धावसंख्येची गरज. एका चेंडूमध्ये 11 धावा होताना आम्ही पाहिल्यात. एका चेंडूमध्ये 9 धावा आम्ही होताना पाहिल्यात. एका चेंडूमध्ये 8 धावा होतील का? अंतिमचा चेंडू. सुंदर खेळ केला ट्रॉम्बे कोलिवाडा टीमनं. तेवढी चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळाली. गोलंदाज मुकेशच्या माध्यमातून 6-14च्या धावा डिफेन्स करायच्या होत्या. येणार चेंडू असतील 1 आणि गरज असेल ती 8 धावसंख्येची. 1-8चं समीकरण. एक चेंडू 8 धावसंख्येचं समीकरण. आदरणीय व्यक्तिमत्व माजी ग्रामपंचायत सदस्य सुरेश कडवसाहेब मोहो यांचे या ठिकाणी आगमन होतोय. साहेबांना विनंती करतो की आपण अतिथी मंचावरती येऊन स्थानपन्न व्हावं. 1 चेंडू 8 धावसंख्येची गरज. 1-8चं समीकरण मैदानामध्ये. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. सुंदर फटका. षटकार जाईल की झेल आणि फलंदाज होईल बाद आणि सामना जिंकला यावेळेस चिरले टीमनं. हडलक ट्रॉम्बे कोलिवाडा टीम. पुढील स्पर्धेसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. पुढील लढत बेलवली संघ. जो काही तुमचा निर्णय असेल तो घेऊन तुम्ही मैदानामध्ये उतरा. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच निर्दोष करत 36 धावांचं योगदान दिलंय आपल्या टीमला.